अविनाश अविनाश ऐक ना प्लीज कुठे जाऊ नकोस कसं काय करतेस तू? जावं लागेल मला. प्लीज. प्लीज काय प्लीज? ठीक आहे म्हणजे एक शेवटचा पेग मग जा ना तू घरी प्लीज. शनाया मी प्लीज अवी. आजच्या रात्रीचा आपला शेवटचा पेग. अवी काय पार्टी चालली वाटतं? काय विचारलं मी? पार्टी चालली आहे का? काय विचारलं मी? डिस्टर्ब नाही ना केलं? बेबी काय बोलतोयस तू? मग काय बोलू बेबी? ते काय झालं ना बेबी, अविनाश मला घरी ड्रॉप करायला आला होता ना. मग मीच त्याला ड्रिंक म्हणजे आज ऑफिसचा माझा पहिला दिवस होता ना म्हणून मीच त्याला ड्रिंक ऑफर केली. तो नाहीच म्हणत होता पण मीच त्याला फोर्स केला. झालं बोलून? हो. आता फक्त मी बोलणार. काय मग पाटकर, मस्त प्रोग्रेस आहे तुमची. बॉसच्या घरी पार्टी, बॉसच्याच बायको बरोबर प्रोग्रेस आहे. चला माझ्या बरोबर पण 2 पेग घ्या. नाही सर. चला चला नाही सर सर प्लीज. चला, सर, चला, प्लीज, माझ्यासोबत प्लीज, एक पेग घ्या. प्लीज, बसा खाली. सर नको सर प्लीज मला जाऊ दे सर. माझ्या मुलाला बरं नाहीये. पण तुम्ही इथे दारू पित होतात. नाही मी पित नव्हतो सर. हा भरला होता आता पण वास आला मागाशी. आधी आता नाही पिते मी. खरंच सांगतो सर. शनाया ग्लास घे. बेबी ग्लास घे ना. पण ग्लास घे. सर प्लीज ना. हो सर. चीयर्स. संपली नाही अजून? नाही नकोय मला सर. हा संपवा सर. लगेच. थँक्यू सो मच सर. मी निघतो. पाटकर तुम्ही आता याच. आता तुम्ही जाच. अशी फालतूगिरी परत केली ना घेतला असतो लगेच. बेबी तू त्याला एवढं का बोललास? म्हणजे मी सांगितलं ना तुला की त्याची काहीच चूक नव्हती. मीच त्याला फोर्स केला. असं बोलायला नको होतं बेबी तू त्याला. खूप बोललास अरे. तुला काही वेगळं सांगणार नाही आम्ही. हा पाटकर जर परत तुला घराच्या आत सोडायला आला ना तर मी त्याला सोडणार नाही. आणि हाच डिस्टन्स ऑफिसमध्ये पण मेंटेन राहायला पाहिजे.
रवी तू परत डाऊट घेतोयस माझ्या. मी काय सांगतोय तेवढं ऐक. तू त्याची बॉस आहे. जरी तो तुझा मित्र असला तरीही तो एम्प्लॉई आहे. फक्त आणि फक्त एम्प्लॉई आहे. इथून पुढे तुमचं नातं बॉस आणि एम्प्लॉईचंच असेल. असलंच पाहिजे. राजन, अरे निघाल्यात की नाही अजून त्या? अगं आई, तुला मगाशीच नाही का सांगितलं मी, त्या निघाल्यात म्हणून डॉक्टरकडून. येतच असतील, तू नको टेन्शन घेऊ. तू ये इकडे, चल. अरे ये तू बस इकडे, बस बघ. पण या अभिदादाची पण कमालच आहे हा दादा. प्रथमला इतका ताप आहे तरी अजून त्याचा पत्ता नाहीये. अगं असं काय करतेस रेवती? तुला माहिती आहे ना भाऊजी जेव्हापासून शनाया बरोबर काम करतात तेव्हापासून किती बिझी असतात ते. नाही, पण आज त्याने यायला हवं होतं वेळेत. बिचाऱ्या दोघींनीच हँडल केलंय सगळं. प्रथम, प्रथम माझ्या बाळा, अरे कसं आहेस रे? हा, ताप गेला का रे तुझा? हा हा, चल ये तू बस, ये बस 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 इकडे. हा बस बस बस. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले रे? काय नाही, गोळ्या घ्यायला सांगितलं, गोळ्या घेतला की बरं होईल. घे रे बाबा, आठवणीने गोळ्या घ्या. तुला माहितीये ना, तुला बरं नसलं की आजीला किती टेन्शन येतं. हा, किती वाईट वाटेल. लवकर बरं हो माझ्या राजा. हा, बाबा कुठे आहेत? अजून नाही आले. बाबांची मीटिंग होती प्रथम, म्हणून उशीर झाला त्यांना. त्यांचा फोन आला होता, निघालेत ते, येतीलच इतक्यात. तू खोलीत जाऊन आराम करतोस का बाळा? प्लीज जा. पिहू, घेऊन जातेस त्याला? आणि औषधं ड्रॉवर मध्ये तर ती पण देशील. हा, कसं आहेस? प्रथम बरा आहेस ना तू? हा, ताप गेला बाळा? मगाशी होता, पण तेव्हा कुठे होता तुम्ही? मीटिंग होती ना, खूप महत्वाची मीटिंग होती. आता तुला माहिती आहे ना बाळा, बाबा किती काम करतात. पण मी कामात असताना सुद्धा तुझ्या तब्येतीबद्दल आईला विचारत होतो की नाही? हो. ही जर मीटिंग नसती ना, मी खरंच धावत पळत आलो असतो. माहितीये? गप्प बस, एक शब्द बोलू नकोस. स्वतःचा मुलगा एवढा तापाने फणफणत होता तर त्याला बघायला तुला वेळ नाही. अरे हे सगळं कोणासाठी कमवतोस? मुलांसाठीच ना. मग मुलगा आजारी असताना तुला यायला वेळ नाही, मग का उपयोग आहे कमवून? आग लाव तुझ्या त्या कामाला आणि पैशाला. तुझ्यापेक्षा माझा राजन बघ किती चांगला आहे. सख्खी नसली तरी सख्ख्या मुलासारखं प्रेम करतो त्यांच्यावर. आणि तू तू बघ, ते काही नाही. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, प्रथमच्या बाबतीत जर का हलगर्जीपणा केलास ना, तर माझ्यासारखी वाईट कुणीच नाही. लक्षात ठेव.